अजित पवारांचं विमान अपघातात सकाळी निधन झालं. मात्र या विमान अपघाताची त्यांनी आधीच भविष्यवाणी वर्तवली होती का, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. वैमानिकाचा निरोप आल्यानंतर जावं लागतं असं विधान अजित पवारांनी केलं होतं. मिरज मनपा निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी हे विधान केलं होतं. वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागेल, कारण ते अलीकडे तासाचं केलं. वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागेल, कारण ते अलीकडे तासाचं केलं. वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागेल, कारण ते अलीकडे तासाचं केलं. सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस तेव्हा गप्पा मारत बसले. म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणले काही काळजी करू नका. माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत, आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा म्हणला, ते काय सांगतोय, एक तर पोटात गोळा आला. आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतो मला, आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते, काही काळजी करू नका. आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते. ते म्हणजे मला ह्याचा अनुभव आहे. माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही. अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्यामुळं इथपर्यंत महाराज पोचलेले.